नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण काही नवीन इंग्रजी शब्द आणि त्यांचे मराठी अर्थ शिकूया. सर्वप्रथम आपण डेट्रिमेंट हा शब्द पाहूया. याचा अर्थ हानी किंवा नुकसान. मराठीत आपण हानी किंवा नुकसान असे म्हणतो. उदाहरणार्थ, स्मोकिंग कॅन कॉज सिरियस डेट्रिमेंट टू युअर हेल्थ. मराठीत धूम्रपान तुमच्या आरोग्याला गंभीर हानी पोहोचवू शकते. पुढचा शब्द कॅव्हलियर. याचा अर्थ योग्य काळजी न दाखवणे, बेफिकीर. मराठीत बेफिकीर, उदासीन. एक वाक्य पाहूया. His cavalier attitude towards safety measures worried his colleagues. मराठीत सुरक्षेच्या उपायांबद्दल त्याचा बेफिकीर दृष्टिकोन त्याच्या सहकार्यांना चिंताग्रस्त करत होता. आता प्लेबिसाइट. याचा अर्थ एखाद्या महत्त्वाच्या सार्वजनिक प्रश्नावर लोकांद्वारे थेट मतदान. मराठीत सार्वमत, जनमत. उदाहरणार्थ, the government held a plebiscite to decide on the independence of the region. मराठीत प्रदेशाच्या स्वातंत्र्याबाबत निर्णय घेण्यासाठी सरकारने सार्वमत घेतले. पुढे स्नोबॉल. याचा अर्थ आकार, तीव्रता किंवा महत्त्व झपाट्याने वाढणे. मराठीत वाढत जाणे, झपाट्याने वाढणे. उदाहरण, the issue started small but quickly snowballed into a major problem. मराठीत समस्या लहानशी होती पण ती लवकरच मोठ्या अडचणीत परिवर्तित झाली. शेवटी ओव्हरहॉल. याचा अर्थ संपूर्ण तपासणी किंवा नूतनीकरण. मराठीत संपूर्ण तपासणी किंवा सुधारणा करणे. उदाहरणार्थ, the company decided to overhaul its entire production system for better efficiency. मराठीत चांगल्या कार्यक्षमतेसाठी कंपनीने आपल्या संपूर्ण उत्पादन प्रणालीची संपूर्ण सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. नवीन शब्द शिकत राहा आणि तुमचे इंग्रजी ज्ञान वाढवा. पाहिल्याबद्दल धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया.